रायगड जिल्ह्यामध्ये काल जिल्हा परिषदेच्या 59 जागांकरता आणि पंचायत समितीच्या 118 जागांकरता निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। रोहा तालुक्यातील 4 गटाच्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी करडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीची नजर देखील त्या ईव्हीएम मशीनवरती ठेवण्यात आलेली आहे। आज ईव्हीएम मशीन या ठिकाणी राहणार आहेत आणि उद्या मतमोजणीच्या केंद्रा ठिकाणी म्हणजे याच ठिकाणी त्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जी आहे ती मतमोजणी केली जाणार आहे। या संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत इथले अधिकारी जे आहेत सूर्यकांत भोजकर साहेब त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, कसा बंदोबस्त नेमका तैनात करण्यात आलेला आहे? उद्याच्या मतमोजणीच्या संदर्भामध्ये झेडपी आणि गण पंचायत समिती गण असे ह्या मतपेट्या आपल्या ईव्हीएम मशीन गार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी SRP गार्ड आहे, एक प्लाटून आणि 4 कर्मचारी खाली गार्ड आहे आणि मी स्वतः आहे त्याच्यावर देखरेख करून चोख बंदोबस्त नेमलेला आहे। उद्या मतमोजणी सुरू होईल। एकूण सर किती कर्मचारी आहेत? आता आपल्याकडे 10 कर्मचारी इथं ऑलरेडी गार्डाला सुरक्षेसाठी नेमलेला आहे। एकंदर आपण जर बघितलं 10 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर सीसीटीव्हीची देखील नजर या ईव्हीएम मशीनवरती ठेवण्यात आलेली आहे। राज वैशंपायन, TVNN मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।